काय स्थिती झाली आज? 6% मुसलमान होते देश फाडणी झाला तेव्हा. आता किती आहेत? 17% झाले. 17. अजून जनगणना व्हायची बाकी आहे. आता जी जनगणना होईल ती डोळ्यात अंजन घालणारी होईल. विचार करण्याचा विषय असा आहे की आज देशामध्ये हिंदूंची स्थिती काय आहे. जो जगामध्ये मोठा धर्म होता, चला व्यापकता धर्माचा विचार, हिंदू धर्मासारखा श्रेष्ठ धर्म अख्ख्या जगात कोणताच नाहीये. कोणता आहे सांगा ना मला. वसुधैव कुटुंबकम, विश्व का कल्याण हो, प्राणियों में सद्भावना हो, हे म्हणणारा फक्त हिंदू आहे. मला सांगा हा आहे बापरे कितला वाटतील द्या. 2-3 नाही त्यात पहिले 2-3च राहतच द्या. मग पायात देवाला पाहिजे राहू देवा आणि एक बी बामडा. पण या मागे काय आपल्यातलेच काही पुढ करा नाही. आमना गावना चांगला आहे तुम्ही घरला जाय. मग तुमना गावना चांगला आहे खरं हा. ऐका ऐका ऐका, मी थोडं मोके बोलणारा माणूस आहे. मला पुढच्या वर्षी कीर्तनाला बोलवलंच पाहिजे अशी माझी अजिबात अपेक्षा नाही. मी काही धंदा म्हणून कीर्तन करत नाही हा. आणि मी काही कोणाला बापले भ्यात नाही. मी मोक्या बोलत. आणि तर 2च आहे. जेवढे 40% आहेत तरी व्यासच बोलत हा. कारण ज्या दिवशी हा कपडा अंगावर घातला ना त्या दिवशीच स्वतःचा दाव केलाय. त्यामुळे कधी मरण येईल सांगता येत नाही. आणि मरायला का मी घाबरत नाही. तो कोणत्याही कॅटेगरीचा राहू द्या. तो खेळाना राहू द्या का सिटीना राहू द्या. तो बंगार ऐकणारा राहू द्या का कलेक्टर राहू द्या. तो नीचच राहा. समजला ना तुमने हा. तो कौ लोगों चांगला राहा. जो लोगों त्यांना 2च घर आहेत तो लोगों तो तुमने शेंड्यास मा, तुमने मानतास मा, तुमना लग्नेस मा. आवा को त्याला पहिली पंगत ल्या ल्या दादाला द्या रे. तुम्ही बोकांडे वाटायला पाहिजे त्याला द्या हा. त्याला मुई पत्रिका त्याला 2च राहतो तो लोक. मग तो सालाल बिलय. सिल्लोड तालुक्यात असं गाव आहे. त्या गावामध्ये फक्त 10 घरं मुसलमानांचे होते. 10. आज अख्खं गाव मुसलमानांचं आहे. कितला 10. मग तो सालाल बिलय पाहुणाल बिलय. आपला 1 आणि ते त्यांना 1. आपला 1 त्यांना 1 त्यांना 1 त्यांना 10. हाय गणित कुठे जुळणार नाही. गणित दूर दूर लोक जुळत नाही. हिंदूंचा फर्टिलिटी रेट सगळे तरुण याचा अभ्यास केला पाहिजे. विनोदाचा भाग सोडा. हिंदूंचा प्रजनन दर देशाचा जर पाहिला तर 2.1 आहे. किती? हिंदूंचा 2.1. तो पण का बरं जास्त आहे सांगू का. ओडिशा बिहार या राज्यांमध्ये हिंदूंचं प्रजनन जास्त आहे म्हणून सरासरी 2.1. महाराष्ट्राचा हिंदूंचा फक्त 1.6 आहे. जैनांचा 1.4, सिखांचा 1.2 आणि मुसलमानांचा 3.8. म्हणून त्या छाती लोक सांगतात 2047ला या देशात आम्ही इस्लामचं राष्ट्र आणू असं ते छाती टोक सांगतात. का तर त्यांची त्या मार्गाने तयारी सुरू आहे. मागे पूजनीय मोहनजी भागवतांचं वाक्य होतं दिल्लीत एका व्याख्यानात. ते बोलले किमान हिंदूला 3 लेकरं असले पाहिजे तर भविष्यात हिंदू हा सुरक्षित आणि शिल्लक राहील. किमान 3 तरी असले पाहिजे. 3. स्वतःला सुशिक्षित म्हणून 1. अरे गाड्या मोटरी सावट्या होई घ्या हा. ठोकाय ना टाकाय दुसरा बरा राहील समोर कथा 1च करत हो. विनोदाचा भाग नाही. पूर्वी 5-5, 6-6 लेकरं होते ना हिंदू नाही. माझा एक मित्र आहे त्याचा मुलगा पुण्याला शिकायला पाठवला. एकटा पोरगा 17 वर्षाचा पोरगा ऍक्सिडेंट मध्ये मेला. काय करायचं त्याने सांगा. पूर्वीचे लोक पागल होते का आपले हा. एक गावळ्याजवळ आले, एक डोरेचार आले, एक वावरमा, एक देशाच्या सेवेसाठी, एक असं बरं आहे आमनासारखा टाय कुटाले.
2-4 राहिले म्हणजे ते बरं आहे, तो सगळे सांभाळतात बरोबर. हम दो हमारा एक. ते पहिले 2 चे 4, 4 ना 10, 10 ना खवय 100 उद्या टाया पडत. मग त्यानं मतदान वाढणं. मग या बामटा त्यानं मतदान सावटं अख्खं गावठाणा 8 नंबर त्या नावावर खापा खाप बटा बेगरे त्यांना. मग मेजॉरिटी वाढणी, घरे बिरे वैनात. मग भंगार त्यानं, मटणच्या दुकानात तेन्या, कोंबड्या तेन्या, मग बंगला बांधला. मग आपली एखादी पोरू पाड्यावानी. अख्ख्या देशात तेच आहे. लव जिहाद, लँड जिहाद. गावाचा एखादा ओपन प्लेस बघायचा, थडकं बांधायचं, मग त्या थडक्यावर आपले जातात पागल. दव्या गोळाला जातात या पागल म्हणे जागती ज्योत असा उपाटा द्यायला पाहिजे तुला. जागती ज्योत वाला लाज नाही वाटत तुला खरे बामटा. इथला 33 कोटी अपुरा पण ना तू पीर बाबावर जास रे. हा इथला काय पागल जन्माला उन्हा हिंदू मा पीर बाबावर जा. पीर बाबावर हे 33 कोटी अपुरा पण ना तुले. हा अहो पीर बाबावर जाणारा हिंदू. धुळ्याच्या दाता सरकार दर्गा माहिती तुम्हाला केवढा होता. जुने लोक आहेत माझ्यापेक्षा वयस्कर सगळे लोक. एवढंच थडकं होतं ते नदीच्या किनाऱ्यावर. आज काय आज करोडो नाही अब्ज रुपयाची जमीन त्यांच्या घशात गेली ना. जाणारे सगळे हिंदू. हिंदूसच्या इटा, हिंदूचं सिमेंट वट्टा बांधले, हिंदूचा यंगल, हिंदूचा पत्रा. बागी बागी मोठं होय ना कमा असा खंगरायला का जर लवले जर टोपीवाला तो कुच्चा आला. अवतडे डोकं टेक आणि तो येण डोकावर कुच्चा मारतो. 8-8 रांग होत नाही, येण डोकावर कुच्चा मारतो. हा हा अरे तो 8-8 रांग होत नाही आणि तो तुला पवित्र करी का रे हो. अरे नुसतं गो मातेला हात लाव तरी तू पवित्र होईल बामटा. तो गायनं मटण खा ना, तो काय पवित्र करील. हा तो गायनं मटण खा आणि अवतडे डोकं टेकायला. असे मोठमोठाले दर्गे बांधायचे आणि आज सगळ्या जमिनी त्यांनी हडप केल्या. लव जिहादचा विचार केला. वर्षातून 1.5 लाख मुली बेपत्ता आहेत. किती 1.5 लाख मुली. काय मोठी आज अवस्था काय देशाची. आज संस्कारहीन पिढी जन्माला आली आहे. धर्म नाही, राष्ट्र नाही. अरे कधीतरी चिंतन केलं पाहिजे. आज 15-15, 16-16 वर्षाच्या मुली आपल्या मुसलमानांसोबत निघून जातात. काय कारण आहे. आज धर्म नाही कळाला. धर्म कळायला पाहिजे, राष्ट्र कळालं पाहिजे. धर्मासाठी, राष्ट्रासाठी बलिदान दिलेले महापुरुष कळाले पाहिजे. तर भविष्यामध्ये आपला राष्ट्र आणि आपला देश सुरक्षित राहील. आज तुम्ही आम्ही ज्या देशामध्ये जन्माला आलो, आज आपल्या पोरांना महाराणा प्रताप माहित नाही, पृथ्वीराज चव्हाण माहित नाही, राणा सांगा माहित नाही, छत्रपती शिवाजी महाराज माहित नाही, राणी पद्मावती माहित नाही. अरे जी मुलगी लव जिहादला जाते ना, त्या मुलीला जर योग्य वेळी तुम्ही राणी पद्मावतीचा इतिहास सांगितला असता ना, ती कधीच मुसलमानासोबत गेली नसती. पण इतिहासच माहित नाही. आपल्या मुलीला करीना कपूर माहित आहे. जी करीना सैफ अली खान सोबत जाऊन लग्न करत असेल, ती करीना जर आपल्या मुलींचा आदर्श असेल तर का लव जिहाद होणार नाही. अरे आपल्या मुलींना करीना कपूर, ऐश्वर्या राय सांगण्यापेक्षा आपल्या मुलींना आपण कधीतरी आपल्या मुलीचा आदर्श अहिल्यादेवी, झाशीची राणी लक्ष्मीबाई, आपल्या मुलींचा आदर्श मीराबाई, आपल्या मुलींचा आदर्श राणी पद्मावती असली पाहिजे महाराज. तर आपल्या मुलींना धर्म आणि राष्ट्राचं जाणीव, आपल्या धर्मावर प्रेम, राष्ट्रावर प्रेम हो. पण आज तसं काहीच राहिलं नाही. आज स्वाभिमान राहिलेला नाहीये. रोज त्या विषयात काम करतो. किमान आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा रोज दर महिन्याला 10 ते 20 प्रकरण उघडे होतात. 10 ते 20 धुळे जिल्ह्यात. फक्त आपल्याच मुलींची आबरू जाऊ नये म्हणून ते प्रकरण दाबले जातात. पण रोज घडतायत. धुळ्यामध्ये जेवढेही कॉलेज आहेत ना, तेवढ्या कॉलेजेसमध्ये असे सगळे अड्डे आहेत. लव जिहादचे अड्डे, कॉलेज, शाळा, मोठमोठे कोचिंग क्लासेस, दवाखाने, हे लव जिहादचे अड्डे आहेत. आपले मुली कुठेतरी शिकायला जातात. आपण त्यांना आपला इतिहास सांगितला पाहिजे. आपला धर्म आपल्याला कळाला पाहिजे. धर्म तो ना कळे काय झाकीले डोळे. काही ना धर्म कळालाच नाही. ज्यांना कळाला
त्यांनी त्या धर्माकडे डोळे झाकपणा केला. स्वतःच्या स्वार्थापोटी धर्माच्या माध्यमातून सुद्धा लोक स्वतःचा स्वार्थ साधताना धर्माकडे दुर्लक्ष करतात. राष्ट्र देव भव, राष्ट्र आपल्यासाठी देव असला पाहिजे, धर्म आपल्यासाठी देव असला पाहिजे. धर्मच माहित नाही, धर्माचे संस्कार माहित नाही. वाढदिवसाला केक कापतो आपण, हे आपल्या धर्मात आहे का? नाही. या शेतीतल्या लाजा सोडा, तरुण पोरांनी एकमेकांना तोंडले केक लावतो. अन्न हे पूर्ण ब्रह्म म्हटलेलं आहे आणि ते एकमेकांच्या अंगावर फेकतात. काय धर्म कळाला? नुसतं रामनवमीच्या दिवशी रामाचे फोटो लावून धर्म सांभाळला जात नाही. गर्ल्स कम हिंदू आहे असं वागायला पाहिजे. तुझ्यामध्ये संस्कार पाहिजे ना हिंदूचे, नुसतं म्हणून चालतं का? हा, तू कितवीला आहे रे? डोकं खासतो तू 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 हा हा 11वी. वा वा. श्रीमद भगवद्गीता माहिती तुला? नाही माहित? तू पायदा कधी आता 11वी. विचार करा, विचार. त्याची चूक आहे का? त्याची चूक नाही. त्याच्याकडे तुम्ही पाहू नका रागा, त्याची अजिबात चूक नाही. टरपटावर भाजले माहित नाही अजून गीता. हा, श्रीमद भगवद्गीता 11वीला. 11 आणि 5 16 17 वर्षाचा असेल. 16 17 वर्षाचा. 17